10वी झाली, आता पुढे काय? हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला. चला तर मग तुमच्यासाठी कोणता मार्ग बेस्ट आहे ते आपण एकत्र मिळून शोधूया. बघा, जसा एक नकाशा आपल्याला योग्य रस्ता दाखवतो, अगदी तसंच आपण या चित्राला आपला मार्गदर्शक मानूया. हे आपल्याला करिअरचे वेगवेगळे रस्ते दाखवेल. म्हणजे पारंपरिक शिक्षणापासून ते थेट नोकरी मिळवून देणाऱ्या कोर्सेसपर्यंत आपण प्रत्येक पर्यायावर नजर टाकणार आहोत. तयार आहात मग? चला पटकन बघून घेऊया की आपल्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत. आपण पारंपरिक सायन्स, कॉमर्स, आर्ट्सपासून सुरुवात करू. मग तांत्रिक, क्रिएटिव्ह आणि आजच्या काळातले जे महत्त्वाचे कौशल्य आधारित पर्याय आहेत तेही समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी आपल्यासाठी नक्की काय योग्य आहे हे कसं ठरवायचं ते पाहू. आपल्याला लहानपणापासून ऐकायला मिळतं की 10वी नंतर सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स घ्यायचं. पण खरं सांगायचं तर या 3 रस्त्यांच्या पलीकडे संधींचं एक खूप मोठं जग आहे. तुमची आवड जर चित्र काढण्यात असेल किंवा कम्प्युटरमध्ये, तर प्रत्येकासाठी इथे काही ना काही नक्कीच आहे. चला त्यात संधींचा शोध घेऊया. काळ खूप बदललाय. आता करिअरचे पर्याय फक्त मर्यादित राहिलेले नाहीत. डिजिटल मार्केटिंग, ॲनिमेशन, इव्हेंट मॅनेजमेंट यांसारखी कितीतरी नवीन क्षेत्र आहेत जी खूप वेगाने वाढत आहेत. त्यामुळे फक्त मार्कांवरून निर्णय न घेता स्वतःची आवड आणि कौशल्य ओळखणं खूप गरजेचं झालं आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या मार्गाने, म्हणजे 11वी आणि 12वी. जर डॉक्टर, इंजिनियर किंवा CA व्हायचं स्वप्न असेल तर त्याचा पाया इथेच रचला जातो. बघूया हे पारंपरिक मार्ग आपल्याला कुठे घेऊन जातात. तर बघा, सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स हे तिन्ही मार्ग तुम्हाला पुढे पदवी शिक्षणासाठी तयार करतात. इथे जो CTC म्हणजे सुरुवातीचा पगार दाखवलाय तो साधारणपणे 12वी नंतर मिळणाऱ्या इंटर्नशिप्स किंवा छोट्या मोठ्या नोकऱ्यांसाठी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची डिग्री पूर्ण झाली की पगारात खूप मोठी वाढ होऊ शकते. ठीक आहे, आता अशा लोकांबद्दल बोलूया ज्यांना फक्त पुस्तकं वाचण्यापेक्षा स्वतःच्या हाताने काहीतरी करायला जास्त आवडतं. तुमच्यासाठी तांत्रिक आणि अभियांत्रिकी मार्ग आहेत. हे कोर्सेस तुम्हाला थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञान देतात आणि थेट नोकरीसाठी तयार करतात. या तांत्रिक क्षेत्रात मुख्यत्वे 2 पर्याय येतात. एक आहे डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निक, जो तुम्हाला इंजिनिअरिंगच्या जवळ घेऊन जातो. आणि दुसरा आहे ITI, जो तुम्हाला एखाद्या विशिष्ट कामात एकदम कुशल बनवतो. चला या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे ते समजून घेऊ. तर फरक एकदम सोपा आहे. जर तुम्हाला पुढे जाऊन इंजिनिअरिंग करायचं असेल तर 3 वर्षांचा डिप्लोमा हे एक उत्तम पर्याय आहे, कारण यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश मिळतो. पण जर तुम्हाला लवकरात लवकर नोकरी हवी असेल तर ITI तुम्हाला इलेक्ट्रिशियन किंवा वेल्डरसारखी कौशल्य शिकवून काही महिन्यातच कामासाठी तयार करतो. तुमचं ध्येय काय आहे यावर सगळं अवलंबून आहे. बरं, इंजिनिअरिंग आणि टेक्निकलच्या पलीकडेही एक जग आहे. जर तुमच्यात कला आहे किंवा तुम्हाला लोकांशी बोलायला, त्यांना मदत करायला आवडतं, तर क्रिएटिव्ह आणि सेवा क्षेत्र तुमच्यासाठीच आहे. इथे तुमची डिग्री किती आहे यापेक्षा तुमचं टॅलेंट आणि तुमचं काम जास्त महत्त्वाचं ठरतं. फक्त या चित्रांकडे बघा, तुम्हाला कल्पना येईल की हे रंगीत आणि आकर्षक आहे. एका बाजूला फॅशन डिझायनिंग आणि ॲनिमेशनसारखी क्रिएटिव्ह क्षेत्र आहेत, तर दुसऱ्या बाजूला हॉटेल मॅनेजमेंट आणि एव्हिएशनसारखी ग्लॅमरस फील्ड्स आहेत, जिथे तुमची पर्सनॅलिटी खूप महत्त्वाची ठरते. इथे काही महत्त्वाचे कोर्सेस आणि त्यांचा कालावधी दिला आहे. पण एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मीडिया आणि IT सारख्या क्षेत्रांमध्ये तुम्ही फक्त नोकरीवर अवलंबून राहत नाहीत. तुम्ही स्वतंत्रपणे म्हणजे फ्रीलॅन्सिंग करून काम करू शकता आणि नोकरीपेक्षाही जास्त पैसे कमवू शकता. आता आपण काही अशा स्पेशल कोर्सेसबद्दल बोलूया जे तुम्हाला थेट तुमच्या करिअरच्या दारात नेऊन सोडतात. यात व्यावसायिक प्रशिक्षण आणि काही विशेष डिप्लोमा कोर्सेस येतात जे तुम्हाला लगेच कामासाठी तयार करतात. अनेकांचं स्वप्न असतं की आर्मी, पोलीस किंवा नेव्हीमध्ये जायचं. हे मार्ग नक्कीच आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की यासाठी अनेकदा तुमचं वय 17.5 वर्ष पूर्ण असावं लागतं किंवा तुमची 12वी झालेली असावी लागते. त्यामुळे 10वीच्या निकालानंतर लगेच हा पर्याय निवडता येत नाही. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आजच्या डिजिटल जगात वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग किंवा कोडिंग यांसारखी कौशल्य शिकलात तर कमाईच्या प्रचंड संधी आहेत. फक्त 6 महिने ते 1 वर्षाच्या कोर्सनंतर तुम्ही चांगली नोकरी मिळवू शकता किंवा घर बसल्या फ्रीलॅन्सिंग करून लाखो रुपये कमवू शकता. हे खरंच एक गेम चेंजर आहे. वाह, आपण आतापर्यंत कितीतरी पर्याय पाहिले, पण यातला आपल्यासाठी नक्की कोणता मार्ग योग्य आहे हे कसं ठरवायचं? चला आता आपण एक अशी फ्रेमवर्क पाहूया जी तुम्हाला तुमच्या आवडी, कौशल्य आणि परिस्थितीनुसार योग्य निर्णय घ्यायला नक्कीच मदत करेल.
इतके सगळे पर्याय पाहून थोडं कन्फ्युजन झालं असेल नाही का? चला याला सोपं करूया. सगळ्यात पहिला प्रश्न स्वतःला विचारा की यातले असे कोणते कोर्सेस आहेत जे मी 10वीच्या निकालानंतर लगेचच्या लगेच सुरू करू शकतो. आणि याचं उत्तर आपल्याला या चित्रात अगदी स्पष्ट मिळतं. बघा, जे हिरव्या रंगात दाखवलं आहे म्हणजे ITI, पॉलिटेक्निकसारखे पर्याय ते तुम्ही लगेच निवडू शकता. जे पिवळ्या रंगात आहेत ते काही अटींसोबत उपलब्ध आहेत, पण जे लाल रंगात दाखवले आहेत जसं की डिग्री कोर्सेस किंवा डिफेन्स, त्यासाठी तुम्हाला 12वीपर्यंत थांबावं लागेल. आता तुमच्या करिअरच्या प्रवासाचा थोडा लांबचा विचार करूया. प्रत्येक रस्त्याची एक वेगळी दिशा असते. काही मार्ग तुम्हाला लगेच नोकरी देतात, तर काही तुम्हाला उच्च शिक्षणाकडे घेऊन जातात. चला पाहूया हे 3 मुख्य मार्ग कोणते आहेत. हे समजून घ्यायला अगदी सोपं आहे. पहिलं आहे एंट्री लेव्हल, म्हणजे ITI सारखे कोर्स करून लगेच कामाला लागणे. दुसरं आहे ॲडव्हान्स्ड, म्हणजे पदवीसाठी 12वीपर्यंत वाट पाहणे. आणि तिसरं आहे कौशल्य आधारित, जिथे मीडिया किंवा IT मधली स्किल्स शिकून तुम्ही लवकर नोकरी किंवा फ्रीलान्सिंग सुरू करू शकता. आणि आता तो प्रश्न जो सगळ्यांच्या मनात असतो, पगार किती मिळणार? हा चार्ट तुम्हाला एक चांगला अंदाज देतो. तुम्ही बघू शकता की ज्या क्षेत्रांमध्ये विशेष कौशल्यांची मागणी आहे, जसं की IT आणि डिजिटल स्किल्स, तिथे सुरुवातीचा पगारही खूप चांगला असतो. शेवटी एकच गोष्ट सांगतो, पगार किंवा समाजात काय मान मिळेल यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचं समाधान. ज्या कामात तुम्हाला खरंच आनंद मिळतो तेच काम निवडा, कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम करता तेव्हा तुम्ही यशस्वी होताच. तर आता निर्णय तुमचा आहे. या सगळ्या माहितीच्या आधारावर शांतपणे विचार करा, असा कोणता मार्ग आहे जो तुमच्या आवडीशी, तुमच्या कौशल्यांशी आणि तुमच्या भविष्याच्या स्वप्नांशी जोडतो. तुमचा निर्णय तुमचा आहे आणि हा प्रवासही तुमचाच आहे. तुमच्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.